सामाजिक न्याय मंत्र्याबद्दल सातत्यानं त्यांच्या वैयक्तिक जीवनावर, त्यांच्या कुटुंबावर सातत्यानं हल्ला जर करत असाल अंबादास दानवे, तर संभाजीनगरामध्ये आणि मराठवाड्यातल्या कामामध्ये तुमचं काय योगदान आहे? मराठवाड्यातल्या प्रश्नाची तुम्हाला किती जाण आहे? अहो, तुमचं सगळं आयुष्य दलालीमध्ये गेलं. दलाल करून तुम्ही उभे राहिलात. अहो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न हेच होतं ना, मराठी माणूस त्याला उद्योजक झाला पाहिजे म्हणून. पण सामाजिक न्याय मंत्र्यावर तुम्ही, त्यांच्या घरावर तुम्ही हल्ला करताय, त्यांच्या वैयक्तिक जीवनावर हल्ला करताय, त्यांच्या मुलावर तुम्ही हल्ला करताय. ही परिस्थिती तुम्हाला योग्य वाटते का? हे तुम्ही स्वतःला शिवसैनिक मानता का? जर तुम्ही असे शिवसैनिक असाल तर असा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंनाही मान्य नाही. आपलं चालणं, वागणं, बोलणं हे ठरवून एक अहंकारिक आहे, द्वेषापोटी निर्माण झालेला आहे. द्वेष करताय तुम्ही संजय शिरसाटांचा. अरे पण संजय शिरसाट हे वाघिणीचा बछडा आहे. आणि संभाजीनगरमधली अंबादास दानवे, संभाजीनगरमधली शिवसेना कुणाची बटीक किंवा रखेल होणार नाही, हे लक्षात ठेवा. तुमचं पूर्ण आयुष्य दलालीमध्ये गेलं आहे. तुम्ही काय सांगता बाकीच्या लोकांनी दलाली केल्यात आणि भ्रष्टाचार केला, सगळा विषय तुम्ही समजून घ्या आणि बोलत चला. महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवसैनिकांना संभ्रम पडला की तुम्ही खरे शिवसैनिक आहात की नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारामध्ये उभं राहणारा कट्टर, 50 वर्ष घातलेत स्वतःच्या कट्टरतेमुळे, आयुष्य झिजवलं त्या माणसानं. त्या माणसावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करताय, त्या माणसाच्या मुलावर तुम्ही आरोप करताय, त्या माणसाला कुंडीत पकडण्याचा आरोप करताय. याच्यानं आदरणीय संजय शिरसाट साहेब वाकणार नाहीत, झुकणार नाहीत आणि तुमच्यासारख्याला सरळ केल्याशिवाय राहणार नाहीत. सातत्यानं तुम्ही त्यांच्यावर हामरिंग करताय, तुम्ही बोलताय त्यांच्याबरोबर. अरे चाललंय काय तुमचं? हे असले झाकल झुले बंद करून टाका तुम्ही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बेखूप लोकांना जागा राहिलेली नाही तुमच्या या अशा वागण्यामुळं आणि बोलण्यामुळं. माननीय उद्धव ठाकरे साहेबाची तब्येत बघा कशी झाली ती. त्या तब्येतीकडे तरी लक्ष ठेवा. कुठं गेला तुमचा पक्ष? एक शिवसैनिक तुमच्यासोबत नाही, एक महिला आघाडीची महिला तुमच्यासोबत नाही, एक किंवा सेनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता तुमच्याबरोबर नाही. आणि हे जर तुमच्यापाशी काहीच नसेल तर तुम्ही कुणाच्या जीवावर बोलता अंबादास दानवे? अहो, अंबादास दानवे स्वतःचं आत्मपरीक्षण करा. काय काय तुमचे उद्योग संभाजीनगरामध्ये आम्हाला माहीत नाहीत का?